यामध्ये लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे आणि त्यानंतर पुण्यामध्ये जाऊन मंगेश ससाणे यांची भेट हे शिष्टमंडळ घेणार आहे। छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आता शिष्टमंडळ दाखल झालेलं आहे। आपले प्रतिनिधी दत्ता कनवटे सध्या आपल्या सोबत आहेत। दत्ता, कोण कोण पोहोचलेलं आहे संभाजीनगर विमानतळावर? नक्कीच वाडीगोद्री इथं सुरू असलेलं लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं उपोषण सोडवण्यासाठी किंवा त्यांच्या उपोषणाला भेट देण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ छत्रपती संभाजीनगर विमानतळावरती दाखल झालेलं आहे। या विमानतळामध्ये छगन भुजबळ आहेत, उदय सामंत आहेत, गिरीश महाजन आहेत, त्याचबरोबर धनंजय मुंडे आहेत, गोपीचंद पडळकर आहेत आणि प्रकाश शेंडगे हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांच्यासोबत इतर प्रशासकीय अधिकारी सुद्धा विमानतळावरती दाखल झालेले आहेत। कदाचित आज सरकारने जो काही प्रस्ताव दिलेला आहे तो लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना दाखवला जाऊ शकतो आणि त्यानंतर उपोषण मागे घेण्यासंदर्भात विनंती सुद्धा केली जाऊ शकते। मात्र या ठिकाणी गोपीचंद पडळकर आणि प्रकाश शेंडगे हे सुद्धा आलेले आहेत, छगन भुजबळ सुद्धा आहेत, जे की ओबीसी समाजाची बाजू सातत्याने लावून धरतायत। त्यामुळे लक्ष्मण हाके यांची बाजू समजून घेतल्यानंतर छगन भुजबळ हे काय भूमिका घेतात ते पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे। मात्र पुरताच हे सगळं जे शिष्टमंडळ आहे ते छत्रपती संभाजीनगर विमानतळावरती दाखल झालेलं आहे। या शिष्टमंडळाची काल मुंबईमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांबरोबर एक महत्वाची बैठक सुद्धा झाली होती। या बैठकीमध्ये या सगळ्या ओबीसी नेत्यांनी महत्वाचे मुद्दे जे आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी मांडले होते। मात्र सरकारकडून कुठलं ठोस लेखी आश्वासन दिलंय का आणि ते आश्वासन लक्ष्मण हाके यांना दिलं जाणार आहे का या संदर्भातली माहिती सध्या समोर आलेली नाही। मात्र या बैठकीमध्ये जे काही गोष्टी प्रस्ताव तयार झालेले आहेत, जे काही मुद्दे समोर आलेले आहेत ते सगळे मुद्दे लक्ष्मण हाके यांना समजावून सांगितले जाणार आहेत आणि त्यानंतर उपोषण सुटेल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। मात्र सध्या हे शिष्टमंडळ छत्रपती संभाजीनगर विमानतळावरती दाखल झालेलं आहे आणि अवघ्या काही क्षणांमध्ये हे सगळं शिष्टमंडळ जे आहे ते विमानतळाच्या बाहेर येईल आणि या सगळ्या शिष्टमंडळाचा ताफा वाडीगोद्रीच्या गावाच्या दिशेने निघायला सुरुवात होईल आणि त्या ठिकाणी लक्ष्मण हाके यांची भेट होईल। वाडीगोद्री या ठिकाणी सुद्धा लक्ष्मण हाके यांच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने ओबीसी समाज त्या ठिकाणी जमलेला आहे। विमानतळावर जरी बघितलं तर या शिष्टमंडळाचं स्वागत करण्यासाठी सुद्धा ओबीसीचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेले आहेत। सध्या विमानतळाच्या पोर्चमध्ये हे सगळं शिष्टमंडळ जे आहे ते एकमेकांची चर्चा करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। थोड्याच वेळात हे शिष्टमंडळ जे आहे ते बाहेर येईल आणि वाडीगोद्रीच्या दिशेने निघेल। त्यामुळे आज उपोषण सुटेल की नाही सुटेल या संदर्भातला एक महत्वाचा प्रश्न जो आहे तो उपस्थित झालेला आहे। यामध्ये अतुल सावे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, प्रकाश शेंडगे या ठिकाणी त्याचबरोबर गोपीचंद पडळकर आहेत आणि गिरीश महाजन आहेत। या सगळ्या मोठ्या नेत्यांचा या शिष्टमंडळामध्ये समावेश आहे। उदय सामंत यांचा सुद्धा समावेश आहे। हे सगळ्या मोठ्या नेत्यांचं शिष्टमंडळ जे आहे ते लक्ष्मण हाके यांची समजूत काढू शकतं। सरकारची भूमिका जी आहे ती सुद्धा लक्ष्मण हाके यांना समजावून सांगू शकतं। 29 तारखेला सर्वपक्षीय बैठक आहे, त्या बैठकीमध्ये सुद्धा निर्णय होणार आहेत। त्या बैठकीच्या संदर्भातली सुद्धा माहिती जी आहे ती लक्ष्मण हाके यांना दिली जाऊ शकते। लक्ष्मण हाके यांची प्रामुख्याने मागणी होती की सगळे सोयऱ्यांचा GR रद्द करावा आणि त्याचबरोबर ज्या काही 56 लाख नोंदी समोर आलेल्या आहेत त्या सगळ्या नोंदी रद्द करण्यात याव्यात। मागच्या दराने मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देण्यात येऊ नयेत अशा स्वरूपाच्या मागण्या त्यांनी केल्या होत्या। त्या मागण्याच्या अनुषंगाने सुद्धा जी काही चर्चा झालेली आहे ती सगळी चर्चा लक्ष्मण हाके यांना सांगितली जाऊ शकते आणि ती सगळी चर्चा झाल्यानंतर लक्ष्मण हाके उपोषण मागे घेतात का किंवा स्थगित करतात का ते उपोषण कायम ठेवतात हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे। साधारण 1 तासामध्ये हे सगळं शिष्टमंडळ जे आहे ते वाडीगोद्री इथं लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेऊ शकतात आणि त्यांचं मत परिवर्तन करण्याचा सुद्धा प्रयत्न केला जाऊ शकतो। यासाठीच हे शिष्टमंडळ सध्या वाडीगोद्रीच्या दिशेने रवाना होत आहे। छत्रपती संभाजीनगर विमानतळावरती हे सगळं शिष्टमंडळ दाखल झालेलं आहे। नक्कीच दत्ता, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा। तरी 2 दृश्य आताच्या घडीची आपण पाहत आहे। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते आता पोहोचलेलं आहे आणि जवळपास 1 तासामध्ये वाडीगोद्रीमध्ये जात हाके आणि वाघमारे यांची भेट घेतली जाईल। वाघे आणि लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांच्या उपोषणाचा आजचा 10वा दिवस आहे। जोपर्यंत आपल्याला लेखी आश्वासन सरकारकडून मिळत नाही तोपर्यंत आपण आपल्या उपोषणावर ठाम आहोत अशी भूमिका या दोघांकडूनही घेण्यात आलेली आहे। सरकारचं शिष्टमंडळ सध्या छत्रपती संभाजीनगर विमानतळावर पोहोचलंय। एकीकडे आपण दृश्य आपण पाहताय, थोड्याच वेळात हाके आणि वाघमारे यांची भेट घेण्यासाठी हे शिष्टमंडळ जे आहे ते पोहोचेल। त्यामुळे 12 जणांचं शिष्टमंडळ सध्या छत्रपती संभाजीनगर विमानतळावर पोहोचलेलं आहे। यामध्ये अतुल सावे आहेत, गिरीश महाजन आहेत, छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे आणि उदय सामंत यांचा देखील समावेश आहे। सध्या छत्रपती संभाजीनगरच्या या विमानतळावर या शिष्टमंडळाची आपसात चर्चा सुरू आहे। नेमकं काय करायचंय वडीगोद्रीमध्ये जाऊन तर सरकारचा प्रस्ताव हा उपोषणकर्त्यांच्या समोर ठेवायचा आहे। काल बरीचशी चर्चा झालेली आहे या शिष्टमंडळाची सरकारसोबत। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची शिष्टमंडळाने भेट घेतली, काही एक चर्चा झाली आणि आज उपोषणकर्त्यांसमोर एक महत्त्वपूर्ण प्रस्ताव ठेवला जाईल।
त्यानंतर उपोषणकर्त्यांची नेमकी भूमिका काय असणार आहे हे बघणंही महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळे आज ओबीसी उपोषणकर्त्यांचं उपोषण सोडवलं जाईल का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। हा महत्त्वाचा प्रश्न सोडवण्यात शिष्टमंडळ यशस्वी ठरतंय की नाही हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे। मराठा आणि ओबीसी समाज या दोन्ही समाजाचे प्रश्न आमच्यासाठी फार महत्त्वाचे आहेत असं सरकारकडून सातत्यानं सांगण्यात आलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं काल जेव्हा शिष्टमंडळ जे आहे ते वडीगोद्री या ठिकाणी आलेलं होतं हाके आणि वाघमारे यांची भेट घेण्यासाठी, त्याच वेळेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी शिष्टमंडळाला भेटीसाठीची वेळ दिलेली होती। बैठक सुद्धा कालची महत्त्वाची झाली आणि या बैठकीमध्ये नेमकं काय झालं त्याची तपशीलवार माहिती जी आहे ती आज हे शिष्टमंडळ जे आहे ते हाके आणि वाघमारे यांना देऊ शकतं आणि त्याच अनुषंगानं ही बैठक जी आहे ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते। सरकारच्या शिष्टमंडळावर आज फार मोठी जबाबदारी आहे, कारण सरकारचं शिष्टमंडळ आज लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांची वडीगोद्री या ठिकाणी भेट घेणार आहे आणि त्यानंतर लगोलग पुण्यामध्ये मंगेश ससाणे यांची सुद्धा ते भेट घेणार आहेत। त्याच्यामुळे या तीनही ओबीसी उपोषणकर्त्यांचं उपोषण आज सोडवण्याची जबाबदारी एक प्रकारे या शिष्टमंडळावर आहे। सरकारचा प्रस्ताव त्यांच्या समोर ठेवायचा आहे, नुसता ठेवायचा नाही तर तो पटवून देखील द्यायचा आहे। त्यामुळे आज शिष्टमंडळाची या ओबीसी उपोषणकर्त्यांसोबतची भेट अतिशय महत्त्वाची। त्यानंतर ओबीसी आंदोलन नेमकं काय वळण घेतंय, ओबीसी उपोषणकर्ते नेमकी काय भूमिका घेत आहेत यावर राज्याची पुढची संपूर्ण राजकारणाची दिशा ही सुद्धा अवलंबून असणार आहे।